घेतले, खासदारांना म्हणाले की तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे. आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, देवाऱ्यात आहेत, आणि काय मला कळत नाही, म्हणजे लोकांच्या मनात काय उलटं सुलटं चालू असतं तेच कळत नाही. पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आमचे खासदार म्हणून पळवा आणि वरती बोंबाम करा, एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात. जर एकत्र येतात ते ह्यांना कशाला बोलवता? सत्य असेल तर मी इथे कशाला बसलो असतो? ऑफरच नाही तर शरद पवार हा असं अशी ऑफर आहे. सगळे म्हणजे कोण? मी तर चान्सच नाही सगळ्यांमध्ये, मग अजून कोण? ज्या शरद पवारांना सातत्याने दैवत मानतो, शरद पवार आमचे देव दैवत सर्वस्व, त्यांच्याकडनंच आम्ही सगळं शिकलो. काय शिकले माहित नाही बाबा. हे सगळं केवळ एका मंत्रिपदासाठी केंद्रात सुरू आहे असं वाटतं आपल्याला. ते कशासाठी सुरू आहे मला माहित नाही, पण एकदा शरद पवार साहेब बोलले की ह्याच्यात काहीही तथ्य नाही, अफवा पसरवल्या जात आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारही आम्हाला प्रश्न का विचारता याची मला जरा थोडीशी हे आहे की म्हणजे काय काय एक्झॅक्टली तुमच्या मनात काय? अजेंडा म्हणजे आम्ही असं आहे, निवडणुका संपल्या, त्याच्यानंतर नागपूरला सेशन झालं, त्याच्यानंतर 1 तारखेपर्यंत सगळे, त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं. आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते व्यस्त होते. त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे, आणि याच्या अफवा पसरवल्या जातात. हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवल्या जातात. आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको. एकीकडे बीजेपी आणि दुसरीकडे बापाला आणि मुलीला सोडून या असे सांगणारे लोक आहेत. सर, संजय राउत ये कह रहे हैं कि दिल्ली के कैबिनेट में अजीत पवार को इसलिए स्थान नहीं मिला है क्योंकि उन्हें टारगेट दिया गया है कि शरद पवार की जो पार्टी है उसमें से सांसदों को तोड़कर लाया जाए, एक कोटा दिया गया है. इसको लेकर क्या कहते हैं? क्या इस तरह की आपको जानकारी? कुछ संजय राउत बड़े नेता है, उनके पास खुफिया जानकारी होती है. मैं बहुत छोटा कार्यकर्ता हूँ, मेरी सीमा वाईबी चौहान के गेट पे खत्म हो जाती है. तो मेरी जितनी सीमा है उतना ही बात करता हूं मैं कि हमारे लोग कहीं नहीं जाएंगे. संपर्क किया जा रहा है सर, सांसदों के आपकी पार्टी पिता को छोड़कर आ जाए. कराड हे ज्या पद्धतीने सुरेश धस अजित पवार यांनी भेट घेत आहे, सुरेश धसांनी आरोप लावले होते अजित पवारांवर, आणि त्यानंतर आता 2 दिवस या दोघांमध्ये भेटीगाठी होत आहेत. या भेटीगाठीच्या कारण काय असावं? हे बघा की एखादी भूमिका घेतल्यानंतर आपल्या भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो. मला बाकी काही त्याच्यात मला इंटरेस्ट नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, आमच्यात कुठल्याही बदल होणार नाही. सर, वाल्मिक कराडांचे एक कारनामे बाहेर येतात. अहो, हे अजून तर काहीच नाही हो. त्यांचा 302चा आरोप फक्त सरकारने टाकावा. कमीत कमी 50 कंप्लेंटवाले मीच घेऊन जाईल डीजीकडे. 50. सर, पण सुरेश धस यांनी ज्या काही छोट्या छोट्या बँका बुडीतामध्ये निघालेल्या आहेत, अर्थात ज्ञान राधा असेल, त्याच्यानंतर राजस्थान मल्टी इस्टेट ज्या मराठवाड्यामध्ये बुडीतामध्ये निघालेल्या आहेत, त्या बँकांच्या मालकांना वाचवण्यामध्ये देखील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे असं आरोप करतात. सुरेश धस जेवढे आरोप केले तेवढे सगळे सत्य आहे. अहो, त्यांचं गव्हर्नमेंट आहे ना आता. म्हणजे इतका 2014 सालानंतर गोपीनाथ मुंडे जे म्हणाले होते ते मला आठवतं की हा भस्मासूर आहे. कोण म्हणालेलं? मी म्हणतोय का? नाही, हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणाले की या भस्मासूरला मीच संपवणार. पण दुर्दैवाने तेच बिचारे अपघातात वारले आणि हा 2014 नंतर वाढत गेलेला भस्मासूर आहे. सर, ये जो आज 2 दिन की बैठक होने वाली है, 1 मिनट, एक तो हिंदी में पूछ रहे तो मराठी में पूछो यार. म्हणाला की आपल्या भूमिकेवर संशय घेऊ नये असं प्रत्येकाने वागलं पाहिजे. तर सुरेश धस यांची आत्ताची जी भूमिका आहे ती संशय. कसं आहे आता तुम्हीच करता ना, तुम्हीच करता ना. ते दादांना भेटले. अशा वेळेस जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं. राजकारण जरी असलं तरी उद्या जाऊन मी अगदी त्यांच्या घरीच जाऊन जेवलो
तर माझ्या भूमिकेवर लोक संशय घेणार. तर सरकारची काय अपरिहार्यता आहे की ज्या त्यांनी असा बाईट दिलाय की उपसा सिंचनाच्या जे थकबाकी राहिली होती अजितदादांच्या खात्याकडे ती मागण्यासाठी मी आज गेलो. चांगलं, आजचा मुहूर्त चांगला होता वाटतं. आज काहीतरी ग्रहमान पण बदललंय ना, कुठला तरी ग्रह एकत्र आलेत वगैरे, असं काहीतरी आहे. बघा तुम्ही, तपासून बघा. धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाहीये, सरकार मागत नाहीये, अशी सरकारची काय अपरिहार्यता आहे हे तुम्हाला वाटते? कारण ते तुम्ही सरकार चालवणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांना विचारा. मी काय सांगू शकतो त्यांची काय अपरिहार्यता आहे. पण ह्याच्यातनं सरकार बदनाम होत आहे. आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड चीड आहे, प्रचंड चीड. आणि इतका घाणेरडा, इतका विकृत, इतका घृणास्पद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, मी अजूनही सांगतो, धनंजय मुंडेंनी खून केला असं माझं म्हणणं नाही. पण माझं 100% म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे. आणि गेले 10 वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले 80% खून वाल्मिक कराडनी प्लॅनिंग करून केलेले आहेत. तो विकृत आहे, तो सायकोपॅथ आहे, तो सिरियल किलर आहे. आज मी याची बापू अंधळेची हे पाठवली आहे FIR. त्याच्यामध्ये आरोपी येतो. माझा हे आहे की महाजन ज्यांची बदली केली सरकारने, त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर, परळीला इन्स्पेक्टर होते, त्यांनी आजपर्यंत वाल्मिक कराडला अरेस्ट का नाही केली? काय त्याला मोकळं सोडलं होतं? आणि हेच महाजन हे केजला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लफडं झालं तेव्हा. सर, सूर्यवंशी जी के परिवार ने सीएम के साथ मुलाकात की है. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी ठोंबरेबाईंची एक तक्रार केली. मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला. तिथे खेडकर नावाचे इन्स्पेक्टर होते. त्यांना म्हटलं मला स्वतःला तक्रार करायची. मला हो म्हणाले. हो साहेब, तुम्ही आलात ना, चालेल, तक्रार घेतो ना मी, काय. नंतर मी गेलो. मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना बोलाय, म्हणजे साहेबांचे नाव बी काय घेणार नाही आम्ही, तुम्हाला करायची तर करा. हे असं आहे बीड. मी स्वतः उपस्थित असताना त्यांनी टरकावून लावलं. त्याचं नाव खेडकर. इतकी पोलिसांची दादागिरी आणि हात मिळवून येत होती. खेडकरांनी उत्तर द्यावं ना, मी स्वतः आरोप करतो. आपल्या पक्षातल्या खासदारांशी आपलं बोलणं झालंय, त्यांना फोन आलाय? माझं एकाच खासदाराशी बोलणं झालं. सुप्रिया सुळे पण खासदारच आहेत ना. पण फोन आलेल्यांपैकी कोणी बोललं तुम्हाला की मला फोन? मला ह्या बातम्या कोण सुप्रियाताई थोडी देणार आहे, मला खासदारच सांगतात ना. सर्वात आश्चर्य म्हणजे बापाला आणि पोरीला सोडा. काय तुमचे संस्कार, काय तुमची संस्कृती. सर, सुनील तटकरे की तरफ से क्या ये प्रस्ताव दिया गया है? रामगिरी महाराज त्यांनी एक वक्तव्य केलंय की जनगण मन हे हम लोग को भी पूछने देना है, बस क्या. जनगण मन हे आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली. आता जनगणवर पण त्याचा आक्षेप आहे. त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा. आता अति व्हायला लागलं रामगिरीचं. पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी हे गाणं लिहिलेलं होतं. हो, इतिहास रामगिरीकडनंच शिकायचा आता देशाने. सर, हे तुमचं मराठी संपलं का? माझे हिंदी बांधव नाराज होतात. परप्रांतीय बांधवांना नाराज करणार नाही मी. बोला. सर, हिंदी जानना चाहेंगे. सुनील तटकरे की तरफ से क्या आपके पार्टी के सांसदों से संपर्क करने की कोशिश की गई थी और इसमें शरद पवार जी का क्या रुख था? शरद पवार क्यों सोचेंगे इसके बारे में? शरद पवार जी का क्यों रुख होना चाहिए इसके मामले में? छोटी बात है. वो अपनी घूम रहे हैं. हमारे पार्टी के सदस्यों को कि बाप को और लड़की को चल रही है, बाप को और लड़की को छोड़ दो अकेले में और तुम लोग चले आओ. ये रास्ता दिखा रहे, जो रास्ता उन्होंने अपनाया ना. और कहते हैं हमारे दैवत है, हमारे भगवान है, ये शंकर है, महादेव है, महाकाल है. और फिर कहाँ मालूम क्या भूल जाते हैं. जो सांसद है सर, वो शरद पवार जी के साथ है, ये चीज स्पष्ट है. अब उसमें कहीं कोई अभी जाने वाला मैं नहीं इतना है. बोल सकता हूँ कि जी. मैं इतना बोल सकता हूं कि उन्होंने संपर्क किया है. और मैं मेरे सांसदों पे बिल्कुल कभी शक नहीं व्यक्त करूंगा.
वो 100% पवार साहब के साथ है, सुप्रिया सुळे ताई के साथ है। और जो जुर्रत उन्होंने की है कि बाप को और बेटी को बाजू में छोड़ दो, ये हमारे संस्कार और संस्कृति में नहीं है। सर ऑपरेशन लोटस मतलब सरकार इतनी मेजोरिटी होने के बावजूद बीजेपी की किधर मेजोरिटी है? कोशिश जा रही है, ये किधर मेजोरिटी है? महाराष्ट्र। देखो ऐसा है, ये जब तक अफवाहें फैलेगी नहीं तब तक नीतीश कुमार आटे में नहीं आएगा। ये तो बड़ा गेम है ना। नीतीश कुमार को रुकाने के लिए एक तरफ कभी कभी ठाकरे साहब की शिवसेना फूटेगी, एक तरफ एनसीपी फूटेगी। ये अफवाहें फैलाना ये तो केंद्र का काम है, उसमें क्या है? सर बताया जा रहा है कि प्रफुल्ल पटेल को अगर केंद्र में मंत्री बनना है तो शरद पवार की पार्टी को देखो एक बार पवार साहब ने बोलने के बाद कि हम कहीं नहीं जाएंगे, ना हमारा विलीनीकरण होगा, मुझे नहीं लगता है कि मेरे जैसे छोटे कार्यकर्ता ने बात करना चाहिए। मेरे बाप ने जब बोला कि घर में हम सब एक है, तो बाद में बच्चे क्या बात करेंगे? तो सर ये जो 2 दिन की बैठक आपकी पार्टी की चल रही है, क्या इसमें भी इस बारे में चर्चा की जाएगी? अरे अभी एक बार पवार साहब ने बोल दिया नहीं जाएंगे तो नहीं जाएंगे यार, क्या चर्चा करेंगे? बार बार आप क्या पूछ रहे हैं हमको? सर रामगिरी महाराज ने जिस तरीके जनगण मन को लेकर आपत्ति जताई है, रामगिरी महाराज पागल हो गया है और उसको है तो बोलना उत्तर रास्ते पे और बोल के जनगण मन बंद कर दो। अब इतना ही बाकी है, अब ये देश में इतना ही बाकी कुछ नहीं है। ओके बैठक शुरू है 9 बजे। सूर्यवंशी जी के परिवार वालों ने मुलाकात की है मुख्यमंत्री से और अजीत पवार जी से। मुख्यमंत्री का ये कहना है कि आपको जो पुलिस अधिकारी चाहिए हम वो देंगे, लेकिन इन्वेस्टिगेशन पूरा फेयर होगा, आपके परिवार को न्याय दिया जाएगा। ऐसा है, हमारी मुख्यमंत्री से यही उम्मीद है कि इन्वेस्टिगेशन फेयर होगा, ट्रांसपेरेंट होगा और कहीं किसी को बचाने की कोशिश नहीं होगी। लेकिन इसके जो सेकेंड इन कमांड है, बीड में जो सेकेंड इन कमांड है वाल्मीकि कराड़, जो दिख रहा है चित्र वो तो बिल्कुल स्पष्ट है। और स्पष्ट केवल इतना है कि वाल्मीकि कराड़ को बचाया जा रहा है ताकि धनंजय मुंडे बच जाए। हमको मुख्यमंत्री पे पूरा भरोसा है कि मुख्यमंत्री ये गंदी बातें छुपाएंगे नहीं, ये महाराष्ट्र के सामने आएंगे और एक बार ही गुंडों का राज खत्म कर देंगे। ये महाराष्ट्र और संस्कार और संस्कृति के ऊपर बड़ा डब्बा लग गया है, ऐसा कैसा चलेगा यार? आज नया कोई तो भी स्कैम खुला है, वो क्या बैंक का स्कैम, नहीं वो टूरिस्ट नहीं, उधर बैंक का स्कैम खुला है। यानी हर रोज एक नया स्कैम खुलता है और सब में धनंजय मुंडे का ही नाम आता है। वो एक शिक्षण भर्ती का स्कैम खुलेगा अभी, 30 लाख एक शिक्षक से लिए, वो भी भर्ती इन्होंने की है। 450 ज्यादा शिक्षक भर के रखे, 450 और 30 लाख रुपया गिनिए। तो ये तो पैसे बनाने की फैक्ट्री चलाते थे। सर ये जो मराठा समाज और दूसरे समाज के लोगों का कहना है कि दोनों भाई बहनों के इस्तीफे लेने चाहिए, पंकजा और धनंजय के, इसको लेकर क्या कहेंगे मुख्यमंत्री? अरे हम तो मांग ही रहे हैं ना भाई, हम तो पहले दिन से मांग रहे हैं कि धनंजय मुंडे का इस्तीफा ले लो। अगर तुमको ये लगता है कि किसी पुलिस का वाल्मीकि कराड़ के साथ दोस्ताना होना, ये जो जांच हो रही है उसके ऊपर दबाव लाएगा, तो एक मंत्री का दोस्ताना होगा तो क्या दबाव नहीं आएगा? तो दबाव तो आएगा ही, तो उसको पहले निकालो।